श्री गुरुपादुकाभ्यां नमः। आदरणीय स्वामी भक्त महादेव दामोदर भट लिखित सोहम साधना पंथराज या ग्रंथाचं वाचन क्रमशः आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 2, सद्गुरूला शरण जा. म्हणोनी सद्गुरू वर्णवेना, हे गे हेची माझी वर्णना, अंतरस्थितीची या खुणा अंतर्निष्ठ जाणती. गुरुपासौनी दीक्षा ग्रहण, हा पुरुषासी नवा जन्म जाण. गुरुमाय बाप संपूर्ण, ते ऐक लक्ष्मण उद्धवा. उपजल्या बाळकासी तत्वता, पंचविध जाण पिता. जनिता आणि उपनेता, तिजा प्रतिपाळिता अन्नदाने. जो भयापासूनी सोडविता, जो बंदी विमोचन करविता. जो देहाचे मरण चुकविता, तोही पिता शास्त्रार्थे. या वेगळा 5वा पिता, जो झाडणी करी पंचभूता. मृत्यूपासून सोडविता, जो गर्भव्यथा निवारी. ज्याचे देखलिया चरण, बांधून शके भवबंधन. तो सद्गुरू पिता जाण, भाग्ये वीण न पाविजे. तैसा सद्गुरू नव्हे पिता, निजवीर्य न वेचिता. योनिद्वारे नुपजविता, जननी जनिता स्वये झाला. आपणास नुमजे बरवे, म्हणोनी मिथ्या कैसे म्हणवे. नातरी सदृढ धरावे, सद्गुरू मुखे. सोहमचं औषध देणारा सद्गुरू. परमार्थ सद्गुरू विना लाभत नाही. परमार्थात यशस्वी होण्याचा, आत्मज्ञानप्राप्तीचा आणि ईश्वर प्राप्तीचा एकमेव मार्ग म्हणजे सद्गुरू. सद्गुरूला सर्व भावे शरण गेल्याशिवाय, सद्गुरूचं प्रेम संपादन केल्याशिवाय आणि सांप्रदायिकदृष्ट्या गुरुपदिष्ट झाल्याशिवाय परमार्थात मार्ग नाही, प्रगती नाही. गुरुपदेशतो ज्ञेयं न तु शास्त्रार्थ कोटिभिः असं म्हणतात. म्हणजे सद्गुरू उपदेशानं मिळवावयाचं सायुज्य मुक्तीपर आत्मज्ञान हजारो ग्रंथ वाचले तरी मिळणार नाही. असं हे सायुज्य मुक्तीपर आत्मज्ञान साधकाला फक्त सद्गुरूचरणीच मिळतं. सद्गुरूचरणी सद्गुरू भक्तीतच अशा आत्मज्ञानाचा पूर्वपुण्य करून उदय होतो, लाभ होतो. म्हणून असं हे आत्मज्ञान मिळवण्यासाठी, समजण्यासाठी, ते मिळवण्याचा मार्ग कळण्यासाठी मुमुक्षुला किंवा साधकाला सोहम हंसारूढ अशा शाब्दे परेच निष्णात अशाच सद्गुरूला, साक्षात्कारी सत्पुरुषालाच सर्व भावे तनुमनुजीवे शरण जाण्याची आवश्यकता प्रायः सर्व संतांनी प्रतिपादन केली आहे. कळकळीच्या मुमुक्षूंनी, साधकांनी तोच मार्ग अवलंबावा. एखाद्या शाब्दे परेच निष्णात अशा सोहम हंसारूढ सत्पुरुषाला सर्व भावे शरण जावं आणि आत्मज्ञानप्राप्तीचा मार्ग विचारावा, पुसावा. म्हणावे, संसाराचिये बंदिशाळे, बांधलो अज्ञान साखळे. तिये बंधने तोडावी स्वामी सकळे, ज्ञानशस्त्रे करवूनिया. तुमचा असा हा प्रश्न ऐकून आणि तुमच्यातील भक्तिभाव, जिज्ञासा, अधिकार इत्यादी गोष्टी पाहून सद्गुरूंना प्रेमाचा पान्हा फुटेल आणि शिष्याते सन्मुख बैसवोनी, ज्ञान समावेश करवूनी, गुरुसंप्रदाये क्रमे. श्री सद्गुरू म्हणतील, अरे कसला संसार, कसली बंदिशाळा, कसलं अज्ञान आणि कसली बंधनं. काही नाही, तुला भ्रम झालाय. तू मूळचा आनंद स्वरूपच आहेस, सच्चिदानंद स्वरूपच आहेस, ब्रह्मस्वरूपच आहेस. मी तुला काय देणार आणि तू काय घेणार. हा तुझा भ्रम जाईल असं सोहम औषध, सोहम ज्ञान
सोहम मार्ग मात्र तुला सांगतो. ह्या सोहम औषधानं, सोहम ज्ञानभक्तीच्या सातत्याच्या जागरणानं तुझा भ्रम, भ्रांती, अज्ञान सर्व काही हळूहळू नष्ट होऊन तुझं सच्चिदानंद स्वरूप तुझं तुलाच हळूहळू समजून येईल एवढंच. जरी कल्मशांचा आगरू, तू भ्रांतीचा सागरू, व्यामोहाचा डोंगरू होऊन अससी, तरी ज्ञानशक्तीचे निपाडे, हे आघवे चिगात ठोकडे, ऐसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानी इये. सांप्रत तू पापाचा आगर, भ्रांतीचा सागर आणि मोहाचा डोंगर अशा परिस्थितीत भ्रांतीच्या, भ्रमाच्या आणि अज्ञानाच्या अवस्थेत असलास तरी ह्या सोहम ज्ञानशक्तीच्या अखंड केलेल्या भक्तियुक्त उपासनेनं तुझी ही आजची परिस्थिती, भ्रांती, भ्रम इत्यादी सर्व काही हळूहळू नष्ट होईल आणि जाणावयाची वस्तू जे ब्रह्म ते तूच आहेस आणि तू सच्चिदानंद स्वरूपच आहेस याचाही अनुभव तुझा तुलाच येईल. आज मात्र तू भक्तिभावे अखंड सोहम 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 अशा अनुसंधानात राहा. ह्या अशा अखंड सोहम अनुसंधानाने तू ज्ञानसंपन्न होशील आणि पुढे पुढे पांगुळली जेथे कर्माची प्रवृत्ती, अंध झाली दृष्टी तर्काचीही, जेणे इंद्रियासी स्वभावे साचार, पडला विसर विषयांचा, मनाचेही जेथे गेले मनपण, बोलातेही मौन पडे जेथे, जया माझी ज्ञेय प्रत्यक्षते भेटे, जेथे पांग फिटे वैराग्याचा, विवेकाचा सोस तुटोनिया जाय, आत्मप्राप्ती होय अनायासे. असं ज्याचं वर्णन करता येईल ते परमात्म सुखनिधान, तो परमात्मस्वरूप सुखाचा ठेवा तुझा तुलाच लाभेल. याबरोबरच सद्गुरूला शरण जा या दुसऱ्या प्रकरणाचं वाचन आता समाप्त होतं आहे. उद्या सोहम भजन या तिसऱ्या प्रकरणाचं वाचन आपण ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.